नमस्कार मंडळी, आज आपण कोकणामध्ये फिरण्यासाठी आलेलो आहोत. आपण पाहू शकतो हा रायगडाच्या पाठीमागचा भाग आहे. हा सगळा सह्याद्री या ठिकाणी पाहण्यासारखं म्हणजे इथं काळ नदी आहे आणि याच भागामध्ये काळ नदीचा उगम झालेलं हे संदोशी गाव आहे. तिथं जो धबधबा दिसतो समोर आपल्याला तो धबधबा आपल्याला पाहायचा आहे. माझ्यासोबत आहेत सावरट गावचे माननीय सरपंच साहेब आहेत माझ्यासोबत. त्यांच्याकडूनही आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. कारण हा सगळा कोकण सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये दडलेला कोकण. आज जून महिना चालू आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत. या पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोकण कसा दिसतो हे पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. आपण पाहू शकतो इथून एक निसर्गरम्य अशा प्रकारचा हा कोकण आपण पाहूया. हे पाहू शकता तुम्ही, हा आहे या ठिकाणी काळ नदीचा उगम झालेला हे संदोशी गाव आहे आणि हा सगळा सह्याद्रीच्या डोंगर रांगेनं व्यापलेला हा कोकण आहे. इथं बघा वेगवेगळे धबधबे तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणीच समोर एक धबधबा आहे, तिथंच जवळपास काळ नदीचा उगम झाला आहे आणि हीच काळ नदी इथून उगम पावून वाहत बेरवाडी मार्गे काळीज बेरवाडी मार्गे महाडला जाते आणि महाडच्या जवळपास नांगलवाडीजवळ ही आपल्या सावित्री नदीला ही जाऊन मिळते आणि तिथून सावित्री नदीच्या माध्यमातून ती आपल्या अरबी समुद्राला जाऊन मिळते. अशा प्रकारचा हा काळ नदीचा उगम आहे आणि हे पाहू शकतो निसर्गानं नटलेलं कोकण, निसर्गानं नटलेला हा सगळा प्रदेश पाहण्यासाठी खरं तर पर्यटनाच्या दृष्टीने एक प्रेक्षणीय अशा प्रकारचं हे स्थळ आहे. हे करमर गाव आहे वरती छोटंसं. त्या करमर गावामध्ये या डोंगराच्या कडेला करमर गाव आहे. यामध्ये पाहण्यासारखं खूप आहे. निसर्गाच्या सानिध्यात नटलेलं हे करमर गाव आपण पाहू शकतो. डोंगराच्या वरती कुंभ म्हणून आहे, कुंभे म्हणून गाव आहे. गाव आहे, त्यात कुंभे. हे अशा प्रकारचा हा सह्याद्री.